तर सराव संच 2.2 तोच विद्यार्थी चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ज्याला या 5 गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे. सगळ्यात पहिले हा सराव संच सोडवण्याच्या आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे हा सराव संच कशावर आधारित आहे. तर हा सराव संच आधारित आहे 2 समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणारे जे काही संगत कोन आहेत, व्युत्क्रम कोन आहेत, आंतर कोन आहेत यांच्या गुणधर्मावर आधारित हा सराव संच आहे. म्हणून यांचे गुणधर्म आपल्याला माहित असणं महत्वाचे आहे. मी काय म्हटलं पुन्हा लक्षात घ्या, 2 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे जे काही कोन तयार होतात त्याचे संगत कोनांचा गुणधर्म कोणता, व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म कोणता आणि आंतर कोनाचा गुणधर्म कोणता यावर आधारित हा सराव संच आहे. म्हणून सुरुवातीला आपण हे समजून घेऊया. बघा, संगत कोनांचा गुणधर्म काय आहे, व्युत्क्रम कोनांचा आणि आंतर कोनांचा गुणधर्म काय आहे या संदर्भाने मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देईल. तुम्ही तेथे जाऊन त्या लिंक ओपन करा आणि पूर्ण व्हिडिओ शांतपणे बघा तर तुम्हाला हा सराव संच खूप चांगल्या प्रकारे समजेल. फक्त एक थोडीशी तोंड ओळख म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी समजून सांगतोय. संगत कोनांचा गुणधर्म काय आहे, तर संगत कोनांचा गुणधर्म असा आहे की जे कोणी संगत कोन असतील 2 रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे म्हणजे 2 समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे जे संगत कोन तयार होतील ते एकरूप असतात. म्हणजे कोन ए आणि कोन ई, बघा हा कोन ए आहे, याचा संगत कोन हा ई आहे, म्हणून कोन ई चं माप आणि कोन ए चं माप समान राहील. दुसरं आणखी याच्यामध्ये कोन डी आहे, कोन डी चा संगत कोन एच आहे, म्हणजे या दोघांचं माप काय राहील, समान राहील. हा जर 110 अंशाचा कोन असेल तर हा 110 अंशाचा होईल. हा जर 70 अंशाचा कोन असेल तर हा सुद्धा 70 अंशाचा होईल. हा लक्षात. त्याचप्रमाणे कोन बी आणि कोन एफ हे सुद्धा कसे राहतील, एकरूप राहतील. याचाच अर्थ या कोनाचं माप आणि या कोनाचं माप एकरूप राहील. आणि हा जो कोन सी आहे, कोन सी आणि कोन जी चं माप सुद्धा काय राहील, एकरूप राहील. तर संगत कोनांचा गुणधर्म आहे, जर 2 समांतर रेषा आणि छेदिकांच्या संगत कोनांचा गुणधर्म आहे की त्याचे संगत कोन एकरूप असतात. व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म, व्युत्क्रम कोनांमध्ये आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे कोन पडतात, एक आंतर व्युत्क्रम कोन आणि एक बाह्य व्युत्क्रम कोन. दोन्हीही व्युत्क्रम कोन कसे राहणार आहेत, एकरूप राहणार आहेत. हा लक्षात. म्हणजे बघा कोन डी आहे तर कोन डी चा आंतर व्युत्क्रम कोन कोणता आहे, एफ आहे, म्हणून कोन डी चं माप जेवढं राहील तेवढंच माप कोन एफ चं राहील. त्यानंतर आपल्याला माहिती आहे दुसरी जोडी आंतरकोन आणि आंतरकोनांचं बघतो आपण. आंतरकोनांच्या 2 जोड्या पडतील, त्यापैकी दुसरी जोडी पडेल कोन सी आणि कोन ई. तर कोन सी चं माप जेवढं असेल तेवढंच माप कोन ई चं राहील, म्हणून दोन्हीही एकरूप आहेत. त्यानंतर बाह्य व्युत्क्रम कोनाचा विचार करू आपण. बाह्य व्युत्क्रम कोन बघा, कोन बी आहे तर कोन बी चा बाह्य व्युत्क्रम कोन कोणता आहे, एच आहे. तर कोन बी चा बाह्य व्युत्क्रम कोन आहे कोन एच. मग याचं माप 70 अंश असेल तर याचंही माप किती होणार आहे, 70 अंश होणार आहे. त्यानंतर कोन ए आणि कोन जी, कोन ए आणि त्याचा कोन जी हे दोन्ही कोन कसे राहील, एकरूप राहील. याचं माप 110 अंश आहे तर याही कोणाचं माप 110 अंशच राहील. चला तिसरं बघूया आपण, आंतरकोन. तर लक्षात घ्या याच्यातला आंतरकोन कोणते आहे, सी आणि एफ. कोन सी आणि कोन एफ हे एकमेकांचे आंतरकोन आहेत. तर या दोघांच्या कोनांच्या मापांची बेरीज हे 180 अंश राहील, म्हणजेच ते एकमेकांना पूरक कोन राहील. कोन डी आणि कोन डी अधिक कोन ई चं माप सुद्धा किती अंश राहील, 180 अंश राहील. तर लक्षात ठेवायचं आहे संगत कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग ते आंतर राव किंवा बाहेर राव, फक्त आंतर कोनांचा गुणधर्म असा की आंतर कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इतके 3 टॉपिक आपल्याला समजले. समजा 4 टॉपिक झाले आपले. हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर आता नंतरचा टॉपिक बघू आपण काय आहे. बघा ह्या 2 स्ट्रेट लाईन आहेत, या दोन स्ट्रेट लाईन आहेत, ह्या एकामेकाला इंटरसेक्ट झाल्या या पॉइंटवर. या पॉइंटवर जेव्हा ते एकामेकाला छेदतील तर या छेदलेल्या पॉइंट पाशी 4 कोन तयार झालेला आहे, कोन ए, कोन बी, कोन सी आणि कोन डी. तर यांचा काय गुणधर्म असतो बघा, जेव्हा 2 सरळ रेषा एकामेकाला छेदतात, छेदल्याच्या नंतर त्या ठिकाणी 4 कोन तयार होतील. त्यांचे जे समोरासमोरील जे कोन असतात म्हणजे कोन बी आहे आणि कोन डी आहे. त्यानंतर यामध्ये कोन ए आहे
आणि कोन सी आहे हे एकरूप असतात, यांची माप कशी असतात, एकरूप असतात. हा पॉइंट आपल्याला फार चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. यांचा जितका उपयोग होणार आहे तितकाच उपयोग याही गोष्टीचा आपल्याला सराव संच सोडवण्यासाठी होणार आहे. मग काय लक्षात ठेवलं आपण, कोन ए च्या समोर कोण आहे, कोन सी आहे. कोन ए च्या समोर कोन सी आहे, तर कोन ए चं माप जितकं असेल तेवढंच माप कोन सी चं राहील. यांना म्हणतात विरुद्ध कोन. यांना कोणते कोन म्हणतात, लक्षात घ्या, विरुद्ध कोन. हे एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. कशा आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल इंग्रजीवाल्यांसाठी आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, लक्षात घ्या. आता नंतरचा पॉइंट आपल्याला ही जी आकृती मी या ठिकाणी सांगितलेली आहे ती बघा. एक रेषा आहे, त्यांच्यामधून आणखी एक किरण बाहेर पडलेला आहे. तर किरण ज्या ठिकाणाहून बाहेर पडेल या ठिकाणाहून बाहेर पडलेला आहे. या ठिकाणी दोन कोन तयार झालेला आहे, एक कोन ए झालेला आहे, एक कोन बी झालेला आहे. तर लक्षात घ्या, अशा कोन ए आणि कोन बी यांना म्हटलं जाते रेषीय जोडीतील कोन. काय म्हटलं जाते, रेषीय जोडीतील कोन असं म्हटलं जाते. हे गोष्ट समजून घ्या. यांना म्हटलं जाते रेषीय जोडीतील कोन. आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. इतके पॉइंट आपल्याला समजले पाहिजे. लक्षात घ्या, कोणती एक रेषा घ्या. जसं इथं बघितलं ना आपण, हे बघा, ही एक रेषा आहे. या रेषेमध्ये या किरणमुळे काय झालेलं आहे, या किरणमुळे यांचे दोन भाग तयार झाले. एक कोन तयार झाला बी, एक कोन तयार झाला सी. तर इथे बी आणि सी यांच्या दोघांच्याही मापांची बेरीज किती होणार आहे, 180 अंश. इथे ए आणि डी बघा, ए आणि डी ही एक सरळ रेषा आहे आणि हा एक किरण बाहेर पडत आहे. तर इथे ए आणि डी यांच्यामुळे सुद्धा जे कोन तयार झालेले आहे, कोन ए आणि कोन डी यांचे माप किती अंश राहणार आहे, 180 अंश राहणार आहे. ठीक आहे. तर टॉपिक समजला. विरुद्ध कोन असेल, एकामेकाच्या विरुद्ध कोन आहे बघा, आमने सामने आहे. म्हणजे हा विरुद्ध कोन कसं झालं बघा, हे इथून इतका कोन या बाजून आहे आणि इथून इतका कोन या बाजून आहे. याचं तोंड इकडे आहे, याचं तोंड तिकडे आहे, म्हणून हे एकमेकांचे विरुद्ध. हा लक्षात. ऍक्च्युअली विरुद्धची डेफिनेशन वेगळी आहे, ते आपण जेव्हा विरुद्ध कोन शिकू तेव्हा शिकू. सध्या फक्त एवढं समजून घ्या, याचं तोंड बघा इकडे आहे, याचं तोंड बघा इकडे आहे, म्हणून हे विरुद्ध आहे. याचं तोंड बघा इकडे आहे, हा इकडे पाहत आहे, आणि याचं तोंड बघा इकडे आहे, हा इकडे पाहत आहे. हा लक्षात. म्हणून हे विरुद्ध कोन आहे. आणि लक्षात ठेवा, विरुद्ध कोन कसे राहतील, एकरूप राहतील, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि आंतरकोनांचा गुणधर्म बघितला, आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. संगत कोन एकरूप असतात आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात, ते आंतरराव किंवा बाहेरराव. आणि रेषीय जोडीतील कोन पाहिले, सरळ रेषा आणि त्याच्यातून एक किरण बाहेर पडत असेल, अशा वेळी जर दोन कोन तयार होत असेल तर हे दोन्ही कोन कसे राहतील, त्या दोघं कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश राहतील. आता हा टॉपिक तुम्ही वारंवार बघा, रिपीट करून बघा. आता पुढचा सराव संच 2.2 मधलं पहिलं उदाहरण आपण सॉल्व्ह करूया. तर सराव संच 2.2 पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे बघा. दोन समांतर रेषा. तुम्ही तुमचं पुस्तक ओपन करा. सराव संच 2.2 पान नंबर 11 वर आहे, वर्ग 8वा. सराव संच 2.2 बघा काय दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा. पहिलं उदाहरण आहे, शेजारील आकृतीत रेषा एम आणि रेषा एन या समांतर रेषा आहेत असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर एक्स ची किंमत किती. आपल्याला सांगितलं आहे रेषा एम आणि रेषा एन या समांतर रेषा आहेत, पी ही त्यांची छेदिका आहे, तर एक्स बरोबर किती, एक्स बरोबर किती, एक्स बरोबर किती. बघा आपल्याला आता याचं माप काही दिलेलं नाही आहे की हा 70 अंशाचा आहे किंवा हा 80 अंशाचा, असं आपल्याला माप दिलेलं नाही आहे. चलामध्ये दिलेला आहे, चलामध्ये दिलेला आहे. 3x आहे आणि हा x आहे. आता आपण काय शिकलो, 3-4 प्रकारचे आपण गुणधर्म अभ्यासले. त्यामध्ये आता हा कोणता गुणधर्म लागेल या ठिकाणी, हा आंतरकोन आहे, आंतरकोनांचा गुणधर्म लागेल. लक्षात घ्या, हे दोन्ही कोण कोणते, आंतरकोन आहे. आंतरकोनांचा गुणधर्म वापरायचा. काय आपण शिकलो आंतरकोनांचा गुणधर्म, 3x अधिक x बरोबर 180 अंश. की आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, 180 डिग्री असते. ठीक आहे. मग दोघांची बेरीज करून टाकू.
3x आणि x, 3x आणि x बघा, x ला कोणतेही चलन आहे म्हणजे आता चल किती आहे? 1 आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गुणाकारामध्ये 3x चा अर्थ काय? 3 गुणिला x. गुणाकारामध्ये लक्षात ठेवा साईबाबाचं सूत्र काम करते. गुणाकारामध्ये साईबाबाचं सूत्र काम करते. साईबाबा काय म्हणते? सबका मालिक 1. तर लक्षात ठेवा गुणाकार आणि भागाकारामध्ये ज्याला कोणत्या संख्येनं गुणलेलं नाहीये, समजा त्याला 1 न गुणलेला आहे. कोणत्या संख्येनं भागितलेलं आपल्याला दिसत नाहीये, जसं 5 आहे, 5 चा छेद आपण 1 करून टाकतो, म्हणजे याच्यामध्ये भागाकाराचा संबंध आहे. तर बघा 5 चा छेद काय झाला? 1 झाला. कोणाचा छेद काही नाही काय? चला घ्या 1. कोणाला कशाला गुणलं नाही काय? चला घ्या 1. तर सबका मालिक 1. तर इथे 1 1 झाला. मग आता आपल्याला फक्त चलाचलाची बेरीज करायची आहे. 3 आणि 1 किती झाले? 4 आणि 2x जसाच्या तसा बरोबर 180 अंश. x ची किंमत काढायची आहे म्हणजे हे पद आपल्याला नको आहे, म्हणून आता आपण काय करू? 4x ला आपण 4 ने भागायचं आणि 180 अंशाला सुद्धा 4 ने भागायचं. आता इथचा मुद्दा समजून घ्या. काही टीचर तुम्हाला असं सांगतील की हा 4 इकडे घेऊन गेलो तर हा भागेला होऊन जाईल. बरं, हा 4 इथून चालला गेला तर हा काही जादून तर जाणार नाही ना. तो जादून जात नसते, ही जादू आहे त्याच्या पाठीमागे. बघा हे समीकरण आहे, 4x बरोबर 180 अंश हे समीकरण आहे. आणि समीकरणात जी क्रिया आपण डाव्या बाजूला करतो तीच क्रिया उजव्या बाजूला करावं लागते. उजव्या बाजूला कितीनं भागितलाय? 4 ने, तर डाव्या बाजूला पण कितीनं भागावं लागेल? 4 नेच. म्हणून आता हा 4 या 4 सोबत कटला, इथं आला फक्त x, कारण x ची किंमत काढायची आहे. 4 ने जर याला आपण भाग दिला तर 4 चौक 16 होता, 2 उरेल, 2 खाली घेतलं, शून्य संख्या तयार होईल 20 आणि 20 ला जर 4 ने भाग दिला तर आन्सर येईल 5. 4 पंच 20 म्हणजे आपला आन्सर आला x ची किंमत आली 45 अंश. 45 अंश. आपलं उत्तर चुकलं की बरोबर आहे ते पण आपण चेक करू शकतो. बघा या कोणाचं माप काय आहे? 3x 3 म्हणजे 3 गुणिला x, 3 गुणिला x ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 3 गुणिला x ची किंमत 45. जर 45 ला 3 ने गुणलं तर 3 5 15 5 हात चालले, 4 3 12 12 ने 1 13 135 अंश झाला. 135 अंश आणि x बरोबर किती आहे? 45 अंश. 3x आणि x यांची जर बेरीज केली आपण, त्यांची बेरीज किती आली? 180 अंश. आपण तर म्हणलो जाऊ ना, दोघांची बेरीज किती येते? 180 अंश येते. दोघांची बेरीज 180 अंश आली. याचा अर्थ x ची किंमत जी आपण 45 अंश काढलेली आहे हे आपला आन्सर अगदी बरोबर आहे. लक्षात. तर वळूया आपण आता क्वेश्चन क्रमांक 2 कडे. तर प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर आहे. ओके, पुन्हा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, पुस्तक जवळ ठेवा, क्वेश्चन क्रमांक 2 वाचून घ्या. मी वाचतोय तर लक्ष द्या लागेल का. शेजारील आकृतीत जर रेषा A समांतर असेल रेषा B आणि रेषा L ही त्याची छेदिका असेल तर x ची किंमत किती? x ची किंमत काढायची आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर दिलेला आहे. कोणतं बरोबर आहे आता बघूया. आता बघा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला एक एक गणित 2-2 3-3 पद्धतीनं मला जितकं समजून सांगता येईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आता हे उदाहरण मी तुम्हाला 3 प्रकारे समजून सांगतो. सगळ्यांचं उत्तर जे येणार आहे ते सारखंच येईल. बघा आता कसं सॉल्व्ह करू शकतो आपण आता या ठिकाणी कोणत्या गुणधर्माचा वापर करणार आहोत बघा. हा एक गुणधर्म आपण शिकलो होतो. आता काय शिकलो होतो की विरुद्ध कोण एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आपल्याला वेळ पडली तर कामी येणार या ठिकाणी नाही, पडणारच आपल्याला काम. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. हे 2 गुणधर्म आता आपल्याला वापरायचे आहे या ठिकाणी. बघा आता कसं सॉल्व्ह करू आपण. आता हा 4x आहे. आता याला काय करू आपण, पहिले पूर्ण कोणांना नाव देऊन देऊ. हा आता समजा याला तर बरं ठीक आहे, याला नाव देऊ आपण D, याला नाव देऊ आपण E, हा झाला F, हा झाला G. लक्षात. त्यानंतर आपण याला नाव देऊन देऊ A नाही देऊ शकत आपण, आता A इथे आलेला आहे तर याला नाव देऊ आपण K, M, N आणि P. कोणांना आपण नाव दिलेले आहे.
आता काय करू आपण बघा. तर बघा आता काय करू आपण. आता या कोणाचा वापर बघा. आता कोणांना नावं दिली आपण. आता बघा मला सांगा, कोण यम आणि कोण जी हे दोन कोण एकरूप राहतील की नाही राहतील सांगा. आता कोण यम आणि कोण जी एकरूप राहतील का सांगा. आता बघा, या दोन समांतर रेषा आहेत. या दोन समांतर रेषा आहे. हा त्याचा आतमधला भाग आहे. क्लिअर, लक्षात घ्या. ह्या दोन ए आणि बी समांतर रेषा आहे. हा त्यांच्यातला आतमधला भाग आहे. ही छेदिका आहे. हा त्याची उजवी बाजू आहे. ही त्याची डावी बाजू आहे. एक उजव्या बाजूतला एक डाव्या बाजूतला, एक उजव्या बाजूचा एक डाव्या बाजूतला आंतर व्युत्क्रम कोन. मग आपण लिहू शकतो कोन यम कॉन्ग्रुएंट आहे कोन जी सोबत. इथे लिहू आपण आंतर व्युत्क्रम कोन. तुम्ही पूर्ण लिहायचं आंतर व्युत्क्रम कोन. मग यमचं माप किती आहे. कोन यम बरोबर 4x. मग कोन जी पण कितीचा होईल. कोन जी बरोबर सुद्धा 4x. क्लिअर. कोन यमचं जितकं माप राहील तेवढंच माप कोन जीचं राहील. क्लिअर. आता या प्रॉपर्टीचा वापर करू. बघा आता ही रेषा यल आहे. इथे एक कोन बनला. हा एक किरण बाहेर आलेला आहे. इथे एक कोन बनला. इथे दुसरा कोन बनला. हा असा कोन पूर्ण तयार झाला. पूर्ण कोन तयार झाला तर हा रेषीय जोडीतील कोन तयार झाले. रेषीय जोडीतील कोन तयार झाले. लिनियर पेअर ऑफ अँगल्स तयार झाले. लिनियर पेअर ऑफ अँगलची बेरीज किती आहे 180 अंश. म्हणून आपण लिहू शकतो कोन जी अधिक कोन एफ बरोबर 180 अंश. इथे लिहू आपण रेषीय जोडीतील कोन. कोणी इंग्लिश मीडियमचे जर हा व्हिडिओ बघत असेल तर लक्षात घ्या लिनियर पेअर ऑफ अँगल्स. तर हे रेषीय जोडीतील कोन आहे ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश राहील. क्लिअर इथपर्यंत. लिहू मी आता जीचं माप किती आलेलं आता 4x आलेलं आहे. बरोबर आहे. कारण बघा जीचं माप 4x आलेलं आहे. 4x अधिक एफचं माप किती आहे 2x बरोबर किती 180 अंश. 4 आणि 2 ची बेरीज करायची फक्त आपल्याला 6 आणि 1 जसाच्या तसा 6x बरोबर 180 अंश. आणि म्हणून 6x भागीला 6 बरोबर 180 अंश भागीला 6. हा 6 सोबत कॅन्सल होऊन जाईल. x बरोबर साइन त्रिक 18. शून्याला भाग द्यायला भाग शून्याचा दिला. x ची किंमत आली 30 अंश. x ची किंमत आली 30 अंश. पद्धत लक्षात आली. हा 4x आहे तर हा 4x होईल. 4x अधिक 2x ची बेरीज 180 अंश दाखवायची कारण हा रेषीय जोडीतील कोन आहे. दुसरी पद्धत बघा. दुसरी पद्धत बघू आपण. दुसरी पद्धत जाणून घेऊ आपण. बघा आता या कोणाचं नाव काय आहे एफ कोन. बघा या कोणाचं नाव 2x नाही आहे. बरं हा 2x कोणाचं माप दिलेला आहे. कोणाचं नाव आपलं एफ घेतो. कोन एफ आणि कोन डी काय आहे बघा काय आहे. हे एक रेषा एकामेकाला छेदले. मी तुम्हाला सांगितलं होतं ही एक रेषा एकामेकाला छेदत असेल तर त्याचे ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणून आपण काय लिहू कोन डी कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आहे. कॉन्ग्रुएंट आहे कशासोबत कोन एफ सोबत. आणि कोन एफ बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 2x. म्हणून कोन डी चं पण माप किती होईल 2x. कारण दोघंही समान आहे तर याचं जेवढं माप राहील तेवढंच माप डी चं राहील. तर डी बरोबर 2x आला. आता डी चं माप 2x झालं. ठीक आहे. आता बघा हे लाईन ए हे लाईन बी हा त्याच्यातला आतमधला भाग समोरासमोरील कोन म्हणजे आंतर कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश प्रॉपर्टीज नुसार गुणधर्मानुसार. म्हणून आपण काय लिहू शकतो की कोन एम अधिक कोन डी बरोबर 180 अंश. बघा या कोणाचं नाव एम आहे या कोणाचं नाव डी आहे. तुम्हाला वाटेल तसं नाव तुम्ही देऊ शकता. लक्षात. आता बघा कोन एम चं माप किती दिलेलं आहे 4x. कोन डी चं माप किती दिलेलं आहे 2x बरोबर किती 180 अंश. पुन्हा 6x बरोबर 180 अंश.
आणि पुन्हा x बरोबर 30 अंश, कारण मी याच्या आधीच हे सिद्ध केलेलं आहे x बरोबर 30 अंश. हे दुसरी मेथड. तिसरी मेथड बघा, म्हणजे तिसरी पद्धत बघा. आता तिसऱ्या पद्धतीनुसार पण आपण याचा आन्सर किती काढणार आहोत, 30 अंश काढणार आहोत. बघा आता काय करू मी, आता बघा कोण यम आहे, कोण यमचं माप आपल्याकडे दिलेलं आहे 4x. क्लिअर, कोण यमचं माप 4x. कोण यम आणि कोण पी काय झाला बघा, कोण यम आणि कोण पी एकरूप होईल, कारण हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहे. बघा ही एक लाईन, ही एक लाईन, हे या बाजूनं, हा या बाजूनं. बघा हा असा एक कोण तयार होऊ राहिला, हा असा एक कोण तयार होऊ लागले. दोन कोण वेगवेगळा, हा इकडल्या तोंडानं पाहत आहे, हा इकडल्या तोंडानं पाहत आहे. वेगळे वेगळे विरुद्ध झाले एकमेकाच्या, वेगवेगळे नाही सॉरी विरुद्ध झाले. विरुद्ध कोणांची माप समान असतात, म्हणून कोण पी सुद्धा किती अंशाचा झाला, 4x. किती झाला, 4x. कोण पी 4x झाला, तर याचा संगत कोण कोणता आहे, कोण जी. कोण पी हा एकरूप आहे कोण जी सोबत, कारण कंसात लिहू आपण संगत कोण, संगत कोण. चला क्लिअर, कोण पी आणि कोण जी संगत कोण आहे, म्हणून कोण जी चं माप सुद्धा किती होणार आहे, 4x होणार आहे. कारण पी चं माप आपण 4x काढलं, समजा याला इक्वेशन 1 म्हटलं, तर हा जी चं पण माप किती होईल, 4x होईल. 1 वरून असं आपण लिहून घेऊ. चला इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुन्हा हा 4x झाला, तर कोण जी आणि कोण एफ, कोण जी अधिक कोण एफ बरोबर 180 अंश. कारण लिहू आपण या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण, जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण. बघा ही रेषा आहे, त्यातून एक किरण बाहेर पडत आहे, इथं हा पूर्ण कोण तयार झाला, रेषीय जोडीतील कोण. बेरीज 4x अधिक 2x बरोबर किती अंश, 180 अंश. 6x बरोबर 180 अंश आणि x बरोबर 30 अंश. एकच गणित बघा वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. मी हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी समजून सांगतो आहे की या अशा प्रकारचे उदाहरण कोणत्या एका पद्धतीने सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही जर म्हणाल की नाही बा सर आमच्या सरांनी शिकवलं, हा 4x आहे तर हा 4x घ्या, या दोघांची बेरीज 180 अंश दाखवा, आता दुसरी पद्धत नाही आहे ना, दुसऱ्याही पद्धतीने सॉल्व्ह करता येते. आणखी एक पद्धत आहे मी तुम्हाला सांगतो बघा, हा 4x आहे की नाही, हा 2x आहे तर हा 2x आपण केला होता वाटते, अशी पद्धत पण आपण सॉल्व्ह केलेली आहे. आणखी पद्धत बघा, हा 4x आहे तर याचा संगत कोण ई आहे, ईचं पण माप 4x होईल. मग हा 2x आणि हा 4x दोघांची बेरीज 180 अंश दाखवायची, कारण इथे पण काय बनत आहे बघा, आता इथे पण रेषीय जोडीतील कोण तयार होत आहे. बघा ही रेषा, यातून हा किरण बाहेर काढला, मी शिकलो ना तुम्हाला, हा ही रेषा, याच्यातून एक किरण बाहेर जात असेल तर हे दोन किरण का, हे दोन कोण काय आहे, रेषीय जोडीतील कोण आहे. यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून हे दोन 180 अंश दाखवायचे. हा 4x झाला तर हा 4x अधिक 2x पुन्हा 180 अंश, म्हणून पुन्हा x ची किंमत 30 अंश. तर तुम्हाला कोणीही उत्तर तुमचं चुकलं असं म्हणणार नाही. तुम्ही कोणत्याही पद्धतीनं सॉल्व्ह केलं तरी काही फरक पडणार नाही. लक्षात, तुमचे शिक्षक तुम्हाला चुकीचं उत्तर देणार नाही, हे तुमचं चुकलं बा. तर बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 30 अंश, याला आपण गुण करून टाकू. आलाय लक्षात, ठीक आहे. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पसंत आल्या असेल तर बघा यानंतरचं उदाहरण आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा चला, तर प्रश्न क्रमांक 3 आपल्या समोर आहे. बघा प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2, याच्यामध्ये 2 प्रश्न होते, हा प्रश्न क्रमांक 2 आपल्यामध्ये आलेला आहे. सराव संच 2.2 काय म्हणतो बघा, सोबतच्या आकृतीत, ही सोबतची आपली आकृती आहे. रेषा पी समांतर आहे रेषा क्यू. रेषा पी आणि रेषा क्यू या समांतर रेषा आपल्याला सांगत आहे. रेषा टी व रेषा एस या छेदिका आहेत, म्हणजे 2 छेदिका आहे. हे रेषा टी आहे, हे एक छेदिका आहे, आणि एस ही सुद्धा काय आहे, छेदिका आहे. तर दिलेल्या मापांवरून, हे माप दिलेलं आहे, एकाचं माप 70 अंश, एकाचं माप 40 अंश आहे. मापांवरून एक्स व वाय ची मापे काढा. तर एक्स व वाय ची मापे काढा, इतकाच क्वेश्चन आहे. हे ऑप्शन क्वेश्चन मध्ये नाही आहे,
फक्त मी मुद्दामून टाकलेला आहे. बघा असे क्वेश्चनामुळे काय होते की आपल्याला स्कॉलरशिपची पण तयारी करणं होऊन जाते. म्हणून मी तुम्हाला ऑप्शन टाकून दिलेला आहे. 140 अंश, 110 अंश, 60 अंश, 40 अंश जे काय असेल ते. ठीक आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. हा क्वेश्चन पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. तुम्हाला जसं वाटेल तसं सॉल्व्ह करता येईल. मी त्यापैकी एक छोटी पद्धत बघा काय करता येईल मला. तर आपण काय करूया, याच कोणाला फक्त नाव देऊन देऊया. या कोणाला नाव देऊया आपण झेड. ओके, हा कोण झेड आहे. आता मला सांगा, ही एक रेषा यस, ही एक रेषा क्यू आणि यांच्यापाशी इंटरसेक्ट झाले. हा एक कोण चालला या तोंडाचा, हा एक कोण चालला या तोंडाचा, म्हणजे हे एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणजेच हे विरुद्ध कोण झाले की नाही झाले, झाले. म्हणून आपण काय म्हणू शकतो, या कोणाचं नाव जर आपण दिलं असेल डब्ल्यू, तर कोण डब्ल्यू बरोबर काय लिहू आपण 70 अंश. हे समजा आपलं इक्वेशन 1 असेल. कोण डब्ल्यू बरोबर 70 अंश. आपण काय लिहू आपण, कोण झेड कॉन्ग्रुएंट आहे, कोण डब्ल्यू बरोबर एकरूप आहे. कोण डब्ल्यू बरोबर याचं रिझन लिहू आपण, हे लिहू आपण विरुद्ध कोण. विरुद्ध कोण, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल ते इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि म्हणून कोण झेडचं पण माप किती अंश होईल, 70 अंश. 70 अंश. ठीक आहे. आता दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आता हा 70 अंशाचा झाला. हा आता आपला कोण 70 अंशाचा झालेला आहे. पुन्हा बघा आता, कोण वाय अधिक कोण झेड बरोबर 180 अंश होईल. होईल की नाही बघा. लाईन पी आणि लाईन क्यू हा त्यांचा आतमधला भाग, समोरासमोरील कोण आंतर कोण असतात, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथे लिहून घेऊ आपण लागेल आंतर कोण. चलो, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. मग कोण वाय ची किंमत तर माहित नाही, तर कोण वाय कोण झेड ची किंमत आपल्याला माहित पडली 70 अंश बरोबर 180 अंश. बरोबर 180 अंश. मग आता आपल्याला कोण वाय ची किंमत काढायची आहे, म्हणजे 70 अंश नको आहे. 70 अंश दोन्हीकडून काय करा, वजा करा. किंवा काही म्हणतील 70 अंश इकडे गेले तर बेरीजेचं चिन्ह आहे त्याचं इकडे, धन चिन्ह आहे इकडे गेल्यावर वजा होऊन जाईल. ते पण एक पद्धत आहे. पण मला असं 70 अंश वजा 70 अंश बरोबर 180 अंश वजा 70 अंश. हे प्लस मायनस 70 अंश कॅन्सल झाले, 0 झाले. कोण वाय बरोबर 70 अंश जर वजा केला तर 110 अंशाचा कोण वाय. 180 मधून जर 70 अंश मायनस केले तर कोण वाय आला आपला 110 अंशाचा. कोण वाय 110 अंशाचा आलेला आहे. आणि कोण वाय जर 110 अंशाचा आला असेल तर आपलं ऑप्शन ए हे बरोबर आहे. स्कॉलरशिपचा जर पेपर असेल तर मी कोण एक्सचं माप काढलंच नसतं. लक्षात घ्या. जर मी हा स्कॉलरशिपचा पेपर सोडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोण वायचं माप तर 110 अंश आलाय की नाही बघा. एक्स आणि वाय ची मापे काढा. तर एक्स म्हणजे हा पहिला कोण आणि वाय म्हणजे हा दुसरा कोण. हा 60 अंशाचा, 40 अंशाचा, हा 70, हा 40, हा 80 आणि हा 60. वायचं माप किती आलं 110 अंश. 110 अंश कुठे दिसत आहे, या ए ऑप्शन मध्ये. डायरेक्ट ए ऑप्शनला काय करून टाकायचं, गोल करून टाकायचं, पूर्ण डार्क करायचं. ठीक आहे. स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये असं सॉल्व्ह करावं लागते, पूर्ण सॉल्व्ह करत बसावं लागत नाही. ऑप्शन शोधायचं फक्त. आता हा एक वायचा आपण उत्तर काढलेला आहे. आता बघायचं आपल्याला एक्स ची किंमत किती. पुन्हा बघा, एक्स ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू शकतो. एक्स ची किंमत काढण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, 2-3 प्रकार आहे. पहिला प्रकार समजून घेऊ आपण एक्स ची किंमत काढण्यासाठी. तर बघा, हा 40 अंशाचा आहे तर याचा हा संगत कोण आहे की नाही. हे विसरून जा आता, हे लाईन विसरून जा आता तुम्ही की हे एस रेषा एस आहे बा. फक्त आपण रेषा टी चाच विचार करू. ओके, रेषा टी चाच फक्त विचार करू आपण. तर रेषा टी मध्ये काय दिसते बघा, या दोन समांतर रेषा आहे. ही एक त्याची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका आहेत. हा कोण आणि हा कोण संगत कोण होईल की नाही होईल. म्हणजे याचं जर नाव आपण लिहिलं असेल सी माप जर लिहिलं असेल
तर हा कोण जर डी असेल तर कोण डी अधिक कोण सी, कोण डी हा कॉन्ग्रुएंट असेल कोण सी सोबत. कंसात लिहून टाकू आपण संगत कोण. काय लिहूया आपण? संगत कोण. ठीक आहे. आता सांगा पॉइंट क्लिअर झाला. हा 40 अंशाचा तर हा 40 अंशाचा. ठीक आहे ना. आता ह्या कोणाचं माप काय आहे? एक्स. एक्स कोण आहे आणि हा सी कोण आहे. एक्स कोण आणि सी कोण बघा काय तयार झाले? रेषीय जोडीतील कोण. दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आणि म्हणून लिहू आपण कोण सी अधिक कोण एक्स बरोबर 180 अंश. मग आता कोण सी चं माप आपल्याला काढायचं आहे. कोण सी चं माप आपल्याला माहित आहे किती आहे? 40 अंश. कारण कोण डी चं माप आलेलं आहे 40 अंश आणि म्हणून आपण काय लिहू शकतो? कोण सी बरोबर 40 अंश. इथे लिहू आपण 40 अंश अधिक कोण एक्स बरोबर 180 अंश किंवा अधिक कोण एक्स म्हणण्यापेक्षा फक्त एक्स म्हणू आपण. तर एक्स बरोबर आला 180 अंश वजा 40 अंश. दोन्हीकडून 40 वजा केले आपण तर एक्स ची किंमत आलेली आहे. एक्स ची किंमत आलेली आहे 140 अंश. चला सांगा क्लिअर झाला? क्लिअर झालं का? एक्स ची किंमत 140 अंश येते. बघा आता ही एक पद्धत, ही एक पद्धत. दुसरी पद्धत बघा काय करू शकतो आपण. हा 40 अंशाचा आहे ना तर याचा अपोजिट अँगल हा आहे. तर हा पण 40 अंशाचा होईल कारण विरुद्ध कोण काय आहे? समान आहे. आता मी पूर्ण करून दाखवत नाही, तुम्ही लक्षात घ्या. हा डी आहे आणि समजा हा ई आहे. तर डी आणि ई हे जे कोण आहे हे 40 अंशाचा होईल कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. ठीक आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. पुन्हा बघा सोपं करू आपण आणखी. हे खूप मोठं झालं. सोपं करू ना आपण आणखी. बघा एक्स अंश हा झाला एक्स आहे. हा एक्स आहे तर याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल काय आहे? एक्स आहे. होईल का? हा एक्स आहे तर हा एक्स होईल आणि या दोघांच्या मापांची बेरीज पुन्हा 180 अंश. 40 अधिक एक्स 40 अधिक एक्स बरोबर 180 अंश. पुन्हा एक्स बरोबर काय होईल? 40 इकडे गेले तर वजा होऊन जाईल. म्हणजे दोन्हीकडून आपण 40 वजा केले, इकडे 40 वजा केले, इकडे 40 वजा केले. 40 मधून 40 गेले 0. इतर आला फक्त एक्स. पुन्हा एक्स ची किंमत किती आली? 140 अंश. क्लिअर झालं का? दुसरी पद्धत. याही पद्धतीने आपण काय करू शकतो? एक्स ची किंमत आपण 140 अंश काढू शकतो. आणखी तुम्ही विचार करा. की याला आणखी काय करता येईल. बघा हा 40 अंशाचा आहे तर आपण हा संगत कोण 40 अंशाचा दाखवलेला आहे. ठीक आहे. हा 40 अंशाचा आहे तर बघा हा 40 अंशाचा आहे तर हा जर कोण जर आपण याला जर नाव आपण जी दिलं असेल तर हा डी आणि जी या दोघांची बेरीज किती होईल? 180 अंश. हा 40 अंशाचा आहे तर हा 140 अंशाचा होईल. हा 140 अंशाचा आहे तर याचा संगत कोण असतं? एक्स आहे ना. याचाच तर संगत कोण एक्स आहे. म्हणजे जी 140 अंशाचा झाला तर एक्स पण 140 अंशाचाच होईल. कारण दोन्ही कोणांचं माप काय आहे? समान राहील. कारण हे दोन्ही कोण एकमेकांचे संगत कोण आहेत. संगत कोण आहे. चला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? बघा अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बघा हे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. फक्त तुम्हाला लिहायचं आहे कोण डी आणि कोण जी बरोबर कोण डी अधिक कोण जी बरोबर 180 अंश आणि याचं माप डी चं माप 40 अंश लिहायचं. 40 अंश दोन्ही असंच लिहायचं. 40 अंश अधिक इथं फक्त काय लिहायचं आपल्याला? जी लिहायचं आहे. पुन्हा जी ची किंमत आली 140 अंश. 140 अंश जी ची किंमत आली तर एक्स ची पण किंमत 140 अंश येईल. कारण कंसात लिहायचं संगत कोण तर याचं पण माप 140 अंश येईल. हे सॉल्व्ह करताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जसं मी हे सॉल्व्ह करून टाकलं असं सॉल्व्ह केलं. तुम्ही लक्षात घ्या हा 70 अंशाचा आहे ना तर याचा हा संगत कोण आहे. हा याचा संगत कोण आहे. हा 70 अंशाचा आहे ना तर याचा हा संगत कोण आहे. बघा रेषेचा खालचा संगत कोण आपण शिकलेलो आहोत. हा आपण 70 अंशाचा होईल ना. मग आपण काय करू शकतो? या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश. कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे. बघा ही रेषा आणि हे त्याच्यातून चाललेला किरण. तर हे रेषीय जोडीतील कोण झाले. पुन्हा दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश. वाय अधिक 70 अंश बरोबर 180 अंश. वाय ची किंमत पुन्हा 110 अंश. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल ते पद्धत तुम्ही वापरायची आहे. काही कोणत्या एका पद्धतीने सॉल्व्ह करण्याची गरज नाही. तर ठीक आहे.
तर मला असं वाटते व्हिडिओ आपला या गोष्टीमुळे लांब होत आहे, तर आपण व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया आणि पुढच्या जे राहिलेली उदाहरणं आहेत, उदाहरण क्रमांक 3, 4 आणि 5 हे उदाहरणं आपण पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, त्यामध्ये बघूया आपण. तर पार्ट 2 वेट करा, पार्ट 2 लगेच तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद. या सगळ्या उदाहरणांचा वारंवार सराव करा, वेगवेगळ्या पद्धतीनं सोडून बघण्याचा प्रयत्न करा, उदाहरण लिहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून तुमच्या बऱ्याचशा संकल्पना क्लिअर झाल्या असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जय हिंद.